अहो साहेब, जरा लवकर येत जा. मला दुसऱ्यांच्या घरी पण दूध द्यायला जावं लागतं. एक तर तुम्ही अर्धा लिटर दूध घेता, वरून एवढा उशीर करता. जे लोक 2-3 लिटर दूध घेतात ते पण एवढा वेळ लावत नाहीत. जर मी उशिरा गेलो तर दुधाच्या बदल्यात मला शिव्या खायला मिळतील. दूधवाला बबलू मानेसाहेब यांना बोलतो. बबलूने रोजच्यासारखा दरवाजा वाजवला. नंतर डोरबेल वाजवले. म्हातारे रिटायर कर्नल मानेसाहेब घराच्या आतून रागाने म्हणाले, थोडं थांब जरा, सारखं सारखं काय दरवाजा वाजवत आहेस? येतोय मी. बबलू म्हणाला, लवकर येत जा साहेब. तुमच्या अर्धा लिटर दुधासाठी मला किती वेळ थांबावं लागतं? मानेसाहेब म्हणाले, अरे म्हातारा माणूस एवढं धावत कसा येईल? आता काय उडत येऊ का? त्यासाठी मला पंख पण नाहीत. बरं जाऊ दे, ये बस आत येऊन. आज मी तुला चहा करून पाचतो. बबलू आणि मानेसाहेब यांचं हे रोजचं असंच चालायचं. दोघेही जण एक दुसऱ्यांवर रागवत असत, तरी पण रोज खूप वेळ बोलत बसत. एवढ्यात काही दिवसांपासून त्यांच्या गुडघ्यांचा त्रासा वाढतच चालला होता. चालण्या फिरण्यात खूप त्रास होत होता. जेव्हा पण बबलू यायचा तेव्हा मानेसाहेब त्याची थोडी मदत घेत असत. बिचारे 2 मुलं असून सुद्धा एकटं राहून आपलं काम करायचे. जेव्हा त्यांची पत्नी होती तेव्हा सगळं सुरळीत होत होतं. त्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना बिनकामाचं म्हणून सोडून दिलं. वाईट विचारधारणा कधी आणि कोणत्या मार्गाने माणसाच्या मनात प्रवेश करेल हे कोणालाच कळत नाही. आता हेच बघा ना, एके दिवशी बबलूने जेव्हा मानेसाहेबांना पैशाची गड्डी कपाटात ठेवताना बघितलं, त्यानंतर त्याच्या मनात लोभ निर्माण झाला आणि त्याने चोरी करण्याची योजना आखली. त्याने अर्ध्या रात्री मानेसाहेबांच्या घरात पाठीमागच्या दरवाजाने चोर पावलांनी प्रवेश केला. मानेसाहेब गाढ झोपेत होते. तेव्हा बबलू फायदा उचलत कपाटाकडे निघाला. त्याने जेव्हा कपाट उघडलं तेव्हा त्याच्या हाती एक पैशांची गड्डी लागली. पैसे हाती मिळताच तो तिथून सटकला. दुसऱ्या दिवशी बबलूने विचार केला, जर मी आज दूध द्यायला गेलो नाही तर मानेसाहेबांना माझ्यावर शंका येईल. म्हणून तो दूध घेऊन पोहोचला आणि रोजच्यासारखा दरवाजासमोर येऊन आवाज देऊ लागला व म्हणाला, आता लवकर या जरा, मला उशीर होतोय. यावेळेस आतून काहीच आवाज आला नाही. त्याने खूप वेळा आवाज दिला, डोरबेल सुद्धा वाजवले. जेव्हा आतून काही आवाज आला नाही तेव्हा तो घाबरला आणि त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी येऊन दरवाजा तोडला. आत येऊन पाहतात तर मानेसाहेबांचे हातपाय सुन्न झाले होते आणि ते या जगातून निघून गेले होते. पोलिसांना बेडवर एक कागद मिळाला, ज्याच्यावर मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं की, बबलूला माझं शेवटचं पत्र. पोलिसांनी पत्राकडे बघितलं आणि नीट ध्यान देऊन वरून खालून बबलूकडे सुद्धा बघितलं. बबलूचे हातपाय मात्र थरथर कापू लागले. त्याला वाटलं की आता आपण खाली पडणार आणि पोलिसांना सुद्धा त्याच्यावर शंका येऊ लागली. एवढ्यातच पोलीस बबलूकडे पाहत जोरात म्हणाले, ए दूधवाल्या, ते तुझे नातेवाईक होते का, जे तुझ्यासाठी एक पत्र सोडून गेले आहेत? तू स्वतः वाचणार की मी वाचून दाखवू? बबलू म्हणाला, साहेब, मी वाचू शकतो. त्याने घाबरत घाबरत ते पत्र आपल्या हातात घेतलं. तर त्यात लिहिलं होतं की, बबलू, हे माझं शेवटचं पत्र आहे. बाळा, जेव्हा तू हे पत्र वाचशील तेव्हा मी हे जग सोडून गेलेलो असेल आणि माझे हे मृत शरीर तुझ्यासमोर असेल. तू माझ्या शेवटचा क्षणांचा सारथी झाला आहेस. मी दूध पित नाही, पण तुझ्याकडून अर्धा लिटर दूध घेण्यामागे एक कारण होतं. मी तुला एक जबाबदारी देत आहे. माझं एक काम कर. माझा मोठा मुलगा कॅलिफोर्नियाला आणि लहान ऑस्ट्रियाला डॉक्टर आहे. दोघांचे संबंध काही चांगले नाहीत. तरी पण तू त्यांना सांग. मला माहिती आहे ते दोघंही येतील. नाहीतर तू एक काम कर, मला वडील मानून माझे अंतिम संस्कार करून टाक. तुला खूप पुण्य प्राप्त होईल. आणि कपाटात एका पाकिटामध्ये 1,00,000 रुपये ठेवलेले आहेत. त्याचा उपयोग तू माझ्या अंतिम संस्कारासाठी करून टाक. आणि हो, आता तुला अर्धा लिटर दुधासाठी दरवाजावर वाट पाहावी लागणार नाही. आणि जे पैसे उरतील ते तू स्वतः ठेवून घे. आणि एक शेवटचं, हे घर मी तुझ्या नावावर करत आहे, जेणेकरून तुला इतर कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही. चांगले कर्म करशील जेणेकरून त्याचे तुला चांगले फळ प्राप्त होईल. कारण माणूस हा चुका करूनच सुधारत असतो. जर तुझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यात तू सुधारणा करशील. आपल्या वडिलांचं हे शेवटचं पत्र समजून मानून घे. पत्र वाचून बबलूच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. त्याने चोरी केल्याचा पश्चाताप त्याला होऊ लागला. त्याने विचार केला की काल रात्री ज्याच्या घरातून लाखो रुपये चोरले होते तो या जगातील किती दुःखी माणूस होता,
जे दूधवाल्याकडून मदत मागण्यासाठी शेवटचं पत्र सोडून गेला. हे सर्व विचार करत बबलू आपल्याच नजरेत पडत चालला होता, परंतु त्याला आपली चूक लक्षात आली होती. त्यामुळे त्याने मानेसाहेबांनी सांगितलेले तसे त्यांचे अंतिम संस्कार केले आणि त्याच्या कृत्यासाठी माफी पण मागितली. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.